विठ्ठलाचे घरी तेथे विठ्ठलाची फेरी, किंवा ऐसी याचा पदर धरा जेणे देव येतो घरा. अनेक प्रमाण आहे. आणि तुमचा ठेवा असेल संतांचं नाव मुखाला येण्यासाठी, देवाचं नाव मुखाला येण्यासाठी केवळ भाग्यच नाही तर माणसाचं बहुपुण्य पाहिजे, सुकृत पाहिजे. सुकृत जर असेल तुमचं तर देवाचं नाम मुखाला येतं. संतांचं नाम, संतांची सेवा जीवनामध्ये घडते, दैवामध्ये घडते. संत सहज भेटत नाही, तीड तीड पुण्य साथ सापडे. तरी हे बहुत जन्मे जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा. ऐका, संतांची भेट, देवाचं नाम माऊली पुन्हा उभी खर्च करतात. ऐका माझ्या ज्ञानोबारायांची उभी. जयाचिया वाचा पोडा भोजे, ते नाम नाचतसे माझे. ते जन्म सहस्र वडगिजे, एक वेळ मुखासी यावया. एक वेळेला मुखाला येण्यासाठी अनंत जन्माची पुण्यही लागते. पण तुमच्या गावामध्ये संतांचं पूजन आहे, भगवंताचं नाम आहे. अरे संतांचं नाम ज्या दिवशी मुखाला आलं, संतांचा सहवास ज्या दिवशी जीवनामध्ये घडला, त्या दिवशी झालं काय? पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे नावे, नेघे माझी वाचा तुटे, महालाभ फुकासाठी. महाराज, हा लाभ फुकासाठी आहे. फुकट काहीच मिळत नाही जगात, काहीच मिळत नाही. पण देवाचं नाम मिळते, संतांची सेवा मिळते. जीवनामध्ये फुकट मिळाल्यानंतरही त्याचा मोबदला संत मायबाप तुम्हा आपल्याला देतात. काय? या जीवनाचं, या देहाचं सार्थक करतात. भगवंताचं नाम या जीवनाचं सार्थक करते, संतांचं पूजन या जीवनाचं सार्थक करते. म्हणून एवढं मोठं भाग्यवान तुमचं गाव आहे. म्हणून या गावाचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. विठाल आणि इथं आल्यानंतर हरिभक्त परायण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मला इथे येण्याचा योग प्राप्त झाला, आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य एकनाथ गुरुजी, पाचमाशे गुरुजी महाराज, ज्यांची सेवा होऊन गेली, आदरणीय, ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग मला प्राप्त झाला. तुमच्यासारख्या गोड मायबापांच्या दर्शनाचा योग जीवनामध्ये प्राप्त झाला. तुमच्यासारखे फ्रेश चेहरे मला पाहायला मिळाले, फ्रेश चेहऱ्या गुलाबासारखे. आता एवढा प्रवास झाला बाबा. जळगाव इथून किती किलोमीटर आहे? 200 ते 250 किलोमीटर आहे. एवढा लांबचा प्रवास झाल्यानंतरही इथं असं फ्रेश वाटू राहिलं मला. का? तुमचे टवटवीत चेहरे पाहिले. नाहीतर कोण्या ठिकाणी मी कीर्तनाला गेलो ना, तर काही लोक अशी असतात, बसेल फोडली गौरी तैसा दिसे तोंडावरी. काही ना तर बस आमच्या पुढे शब्द हसत नाही, बोलत नाही, काहीच नाही. आजी फक्त माझ्याकडे टक 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 पाहत होती. कीर्तन झालं, अख्खा मंडोप घरी गेला, पण तरी आजी बसेलची बसेल. 10ला कीर्तन टपलं, 11:30 पर्यंत दरवाजा 11:30 सुनेनं दरवाजा उघडाच ठेवला होता की सासू येईल का टेकवत. पण 11:30 पर्यंत आली नाही. 12ला आठवण आली. 12 वाजता वाटलं आजीला, असं वाटलं सुनेला, असं वाटलं म्हणे 12 वाजले म्हणे, माय रातचे सासू आतापर्यंत आली नाही. मग दुसऱ्या शेजारच्या काकूचा दरवाजा ठोकला. म्हणे का हो? म्हणे राधाबाई, बोलू नका, शांतता. विडाला 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 विडाला, ऐका कोणी बोलू नका, इकडे बा. शेजारच्या काकूचा दरवाजा वाजवला. म्हटली का हो? म्हणे राधाबाई. समोरच्या बाईचं नाव होतं राधा. काय नाव होतं? राधाबाई होती. एका डोळ्यानं चकणी, एका डोळ्यानं चकणी. हो, नाथबाबांनी सुद्धा वर्णन केलं. चकण्या डोळ्याची राधाबाई, तुम्हाले काजळ शोभा देई. अग सुयागे ग दामन घे बाई, सुयागे ग दामन घे. सुयागे ग दामन घे बाई,
दत्तवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळावणी आता दत्तवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळावणी सुया घे दामन घे घ्या 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 वा 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 टाळकरी इकडं जोरात टाळी 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 सर्वांनी हात वरे करा ज्याला ज्याला हात असेल त्याने हात वरे करा हे दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळावणी आता दत्तवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळावणी अवघ्या सोमवघ्या प्रेम नगरावारी सावध मौनी भजनी रागा देव करा कैवारी माझ्या मल्हारी जीवारे मल्हारी जीवारे माझ्या मल्हारी जीवारे मल्हारी जीवारे मल्हारी जीवारी मल्हारी जीवारी माझ्या मल्हारी जीवारी मल्हारी जीवारी माझ्या मल्हारी जीवारे मल्हारी जीवारे माझ्या मल्हारी जीवारे मल्हारी जीवारे हो लग बग राजाची गळाची दुरी जायाची गाडी मुंगराची आणि विठोबारायाची गाडी मुंगराची आणि विठोबारायाची गाडी घोंगराची आली विठोबारायाची गाडी घोंगराची आली विठोबारायाची हो करुणी तयारी बाई बागल कठोळ नकटा वीर गाडी हाक तोया फार आता थोड माई हे धाकटा वीर बाई गाडी हाक तोया फार हो मला मोठी गळपानाची गळाची दोरी जायाची गाडी मुंगराची आली विठोबारायाची गाडी मुंगराची आली विठोबारायाची गाडी घोंगराची आली विठोबारायाची गाडी घोंगराची आली विठोबारायाची हो वा वा काय आनंद आहे काय मुलं आहे याला म्हणतात मुलं नाहीतर कुठं कुठं अशी लेकरं पाहायला मिळत नाही त्यांच्यामुळे सहज मी 2 पद म्हणून टाकले त्यांच्या आनंदासाठी आपला विषय कोणता होता राधा आजीचा या गावातली नाही बरं या गावातली नाही राधाबाई एका डोळ्यानं चकनी म्हणे राधाबाई म्हणे आमची सासू नाही आली का घरी म्हणे तुमची सासू एकटीच मंडपामध्ये बसेल आहे रातचे 12 वाजले आणि आजी होती 1.5 क्विंटलची किती 1.5 क्विंटलची आजी आणि एकटीच वट्यावर बसेल कीर्तन झालं आणि आजीच्या डोकल्या मारणं चालू आजीनं मा डोकलो आजी 1.5 क्विंटलची
एकदा चोर शिरले आजीच्या घरात, पांडूबाबा चोर शिरले आजीच्या घरात. तर दोघी चोरायले असे बग्गलमध्ये दाबले आजीनं आणि त्याच्या शातळल्यावर बसले अशी. आणि नातवाले सांगे गजानन बुवा, नातवाले सांगे ना पप्प्या 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 पप्प्या. अरे जाय म्हणे आण पोलीस आयले बरो. पप्प्यालय बिलिंदर. आता लहान लेकरं म्हणा शांत बसा. तुमच्या गावातले पोरग पाक गोंडूस कसं कीर्तनात बसेल आहे. कीर्तनात येऊन बसलं. नाही तर गावगावचे पोरं. एक पोरग तर रात्री आलो बाबा आमच्याकडे, संतोष बाबा. एक पोरग रात्री आलं पाया पडण्यासाठी. म्हणे बाबा पाया पडू द्या. म्हणे बाबा पाया पडू द्या. पोरग पाया पडायला आला. नवस धोतर नेसेल होतं. पोरग पाया पडायला आलं आणि खालून धोतराली. अवघड आहे लेकरं. लेकरं काय करतील काही सांगता येत नाही. आज म्हणे पप्प्या जाय आण म्हणे पोलीस आले बरोबर. पप्प्या बाहेर गेला. इकडे पाहतो तिकडे पाहतो इकडे पाहतो. आजी म्हणे पप्प्या का जात नाही. म्हणे आजी म्हणे माई चप्पल दिसत नाही. खाली पुढेल चोर. म्हणे बापा माई घेऊन जाय रे. खाली पुढेल चोर. म्हणे माई घेऊन जाय. पण हे जेसीबीचं वज उचल गड्या उचल. उचल म्हणे. खाली पुढेल चोर असा करायला लागला. ते वज जेसीबी सारखं. हो आजी 1.5 क्विंटलची आजी. आजी एकटी झोपेल कीर्तनामध्ये. आजीच्या डोकल्या मारणं चालू. एका माणसानं बोकड्या सोडेल होता बाबा. बोकड्या गावामध्ये काही गावामध्ये कुकू लावून सोडतात मरी मायला बोकडे. आता गावोगाव फिरतो ना आम्ही. 40-40 वर्षाचे बोकडे आहे. सोडेल मरी मायले दिलाय सोडून. हो ज्याला कळलं ते भाग्यवान. ज्याला कळलं ते खरोखरच हुशार आहे. आणि ज्यांना कळलं नाही ना त्यानं सप्ताह झाल्यावर पंग ठोका आणि घरी झोपा. हो मीटिंगवर मीटिंग अंदरून झाली फिटिंग. हो गावात बोकड्या सोडेल मरी मायले कुकू लावून. तो बोकड्या रात्री 12 वाजता त्या मंडपामध्ये गेला, भागवत मंडपामध्ये. आणि त्यानं पाहिलं बुवा आजीचं चालूच होतं. तो बोकड्यानं पाहिलं. तो बोकड्या म्हणे का आजी काय टक्कर खेते की काय. म्हणे माझ्या आजी काय टक्कर खेते की काय. बोकड्या पुढे गेला. आजीचं चालूच होतं. बोकड्यानं मान हलवली अशी. एका टक्कर मध्ये आजी उलटीच पाडली. महाराज म्हणता हे कीर्तन ऐक नाही का. नाही नाही. अरे कीर्तन काय.